या पवित्र अशा अंगणामध्ये आलो, का कशासाठी आलो ते सांगणं वक्त्याचं कर्तव्य. हे सगळं तुम्हाला माहीत जरी असलं तरी परिहार द्यायचा तो असं वाटतं. कैलासवासी जयश्री माणिकराव मोरे पाटील त्यांचं 1 वर्षापूर्वी झालं. आजच्या दिवशी त्यांचं असणारं पुण्यस्मरण या पुण्य पावन भीमाचंद्रभागेच्या काठावरती 8 जणांचं आणि एका बहिणीचं हे कुटुंब परिस्थितीचे झटके सहन करीत करीत आज ह्या भागात या पातळीवरती आले. काळाच्या ओघामध्ये एक चिरा जसा चिरेबंदी वाड्याचा निकळावा तसा एक दगड हल्ला येतला. आणि काळाच्या ओघामध्ये भगवंताच्या तत्वाशी विलीन झाले. त्यातलं मला वाटतं या 8 जणांच्या आणि 1 बहिणीच्या या कुटुंबातलं हा शेवटचा चिरावर चौरंगी चिरा. अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक मर्मज्ञ व्यक्तिमत्व, हाडाचा वारकरी, गोड स्वभाव, कुटुंबाची जाण जाणीव आणि अशातून फुललेल्या कुटुंबाच्या पटवृक्ष श्राद्धाच्या रूपानं पुन्हा एकदा त्यांची आठवण काढायची. ते आदरणीय आमचे ज्येष्ठ मामा असतील जयसिंगराव मोरे पाटील. आयुष्यभर खांद्याला खांदा लावायच्या मायनाच्या माऊलीनं हा संसार गाडारावला. या संसारातच दुसरं चाक आदरणीय सत्यभामा मामी असतील आणि याच वृक्षवेलीवरती उगवलेली 3 लेकरं शिवाजीराव, संभाजीराव आणि जयश्रीताई मोहिते असतील. शिवाजीरावांची पत्नी मीनाक्षीताई असतील, मनीषाताई असतील. 3 नातू 1 नात, मुलींची 2 नातू 1 नात असा असणारा त्यांचा समस्त मोरे पाटील मोहिते हा परिवार. 7ही बंधूंचे मुलं मुली पुतण्या सुना नातू नातेवाईक महाराष्ट्रातील नामवंत टाळकरी बंद गोड असे मृदंगाचार्य या भागाचं वैभव की ज्यांच्याकडे पाहून आम्ही परमार्थात आलो असे ज्येष्ठ पीटी मास्तर असतील. सर्वांच्या सहकार्यानं युवा कीर्तनकार तुषार शिंपुरे असतील, आमचे सुनीलराव गायकवाड महाराज असतील, मोरे महाराज असतील, आमचं मोरे महाराज उमलत नेतृत्व असत, महाराज असत, सातपुते महाराज देसाई काका असतील, आदरणीय राम महाराज मोरे, गुरु काका शेंडे महाराज, आमचे दादा शिरसट महाराज काका असतील. तुम्ही जमलेला सर्व जनसमुदाय आणि आईचं तर वर्णन काय करावं. आई ती आईच असते. चुकली या पुत्राची वार्ता ऐके जिवंत अशा आई वडिलांचं अंतकरण घेऊन बसलेले सर्व श्रोते आणि या सर्वांच्या साक्षीने केला जाणारा नाम यज्ञ विठ्ठल. ज्या प्रवासाला तुम्ही आम्ही आलोय तो प्रवास एक नाही एक दिवस प्रत्येकालाच पूर्ण करायचा आहे. नवे प्रवास पूर्ण केल्याशिवाय कोणाच्याही जीवनात गत्यंतर नाही, स्थित्यंतर नाही. पण आम्ही आलेलो प्रत्येक जण प्रवासी. या जन्म मरणाच्या प्रवासाला निघालेले तुम्ही आम्ही शेवटच्या मुक्कामाला प्रत्येकाला जायचंय. त्यातलं हे बाबांचं जीवन तसं पाहता 10-12 दिवस श्राद्ध हे पुढे गेलं. अडचणी आल्यानंतर घरातल्या दुःखद घटनांवरती पुढे जावं लागतं. हे त्या ज्ञानाचा हा श्राद्धविधी संत सांगतात. इथं जीवनामध्ये आलेल्या कुठल्याही व्यक्तीला थांबता येत नाही. दैवतांच्या बाबतीत विचार केला तरी अनेक दैवते आली आणि या ठिकाणी कार्य करून निघून गेली. एकाच्या कैवारे उगवी भक्तांची कोडे कोणाच्या तरी कैवारासाठी इथपर्यंत आली. एकाच्या कैवारासाठी आली आणि हजारो कार्य करून गेली. पण एका अवताराला अखंड थांबता आलं नाही. तिथं त्याला जावंच लागलं. जाणं हा जीवाचा आणि देवाचा दोघांचाही स्वभाव आहे. विठ्ठल
येथे नाही उरवाले अवतार, इथं अवतार बनण्यासाठी येत नाही. काय काय थोडी श्वान सुकरे बापुडी थोडी नाही. याच संसाराला मामा हे आले. 8 भावातले 2 नंबरच परिस्थिती नाजूक, आणि नाजूक परिस्थितीमध्ये एवढा प्रचंड मोठा हा परिवार. हे आज अनुकूल झालं. आज मुलं सुना सुस्थितीत आहेत, चांगल्या परिस्थितीत आहेत. पण ही परिस्थिती मागच्या काळी नव्हती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून हा परिवार पुढे आला नव्हे. तुम्ही आम्ही सर्वच परिवार अशा परिस्थितीतून आले. संत सुद्धा म्हणतात अशाच परिस्थितीतून आम्हाला सुद्धा यावं लागलं. का? ती परिस्थिती भोगली, ती परिस्थिती अनुभवली, ती परिस्थिती सहन केली. ती सहनशीलता या माणसांकडे होती, आणि म्हणून श्रद्धाला यावं लागतं. अशा परिस्थिती सहन केलेल्या माणसांच्या आज सहनशीलता कोणाकडे राहिली नाही. हो, सहनशीलता राहिली नाही. आज आयुष्यात सगळे सहन करण्याची ताकद नाही कोणाकडेच राहिली. आज माणसांची काळजी हलकी झाली, पण आज सुसाईड करण्याचं प्रमाण बघा प्रचंड वाढलं. जीव देण्याचं, आत्महत्या करण्याचं. आज कोणाला एवढा मोठा सुंदर देह दिला जगू वाटत नाही. हो, का वाटत नाही? तर